नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल. आवाज सर्वसामान्य जनतेचा. पाहूया यवतमाळ जिल्ह्यातील काही ताज्या घडामोडी. सातारी येथे विठ्ठल नामाच्या गजरात पालखी सोहळा आणि वृक्षदिंडी. उमरखेड तालुक्यातील सातारी येथे दिनांक 5 जुलै 2025 रोजी शनिवारला श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय सातारी जिल्हा परिषद विद्यार्थ्यांची शाळा यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी काढण्यात आली होती. आजच्या या धकाधकीच्या जीवनात मानवाला अध्यात्माच्या गरजेसोबत पर्यावरण संतुलनाचे योगदान महत्त्वाचे आहे. हे समजून संपूर्ण गावामध्ये अध्यात्माचे आणि पर्यावरणाचे महत्त्व या संबंधित विचाराची साखर पेरणी करण्यासाठी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून कपाळावर टिक्का लावून तर मुलींनी विविध रंगाच्या साड्या परिधान करून डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन संपूर्ण गावामध्ये दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या दिंडीमध्ये मुला-मुलींनी विठ्ठल नामाच्या गजरात पावली फुगडी खेळून आनंदोत्सव साजरा केला. ही दिंडी शाळेच्या प्रांगणातून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून संपूर्ण गावामध्ये काढण्यात आली. या दिंडी सोहळ्यामुळे लहान लहान चिमुकल्यांनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा परिधान केल्यामुळे सातारी गावामध्ये अक्षरशः पंढरपूर अवतरल्याचा अनुभव आला आणि त्या माध्यमातून या चिमुकल्यांनी गावकऱ्यांना विठ्ठलरायाचे दर्शन घडवून आणले. या दिंडीमध्ये वृक्षदिंडीचे पण आयोजन करण्यात आले होते. बैलावर झूल टाकून गाडीमध्ये वृक्ष भरून संपूर्ण गावामध्ये मानवी जीवनात वृक्षांचे किती महत्त्व आहे याविषयी जनजागृती करण्यात आली. आज रोजी औद्योगिकरणामुळे पर्यावरणाचा दिवसेंदिवस ऱ्हास होताना दिसत आहे. पृथ्वीच्या तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. शुद्ध हवा मिळत नाही. पावसाच्या पाण्यामध्ये पण अनियमितता दिसून येत आहे. यासारख्या असंख्य समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यासारख्या अनेक पर्यावरणीय आणि मानसिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी ही दिंडी काढण्यात आली होती. अध्यात्मतेसोबत पर्यावरण संतुलनाविषयी जनजागृती दिंडी होती. या दिंडीच्या माध्यमातून गावकऱ्यांना वृक्षांचे वाटप करून त्यांच्या संवर्धनाविषयी विनंती करण्यात आली. या दिंडीच्या नियोजनाकरिता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस निकम सर, कुलदीप माने सर, संतोष माने सर, जगन्नाथ कदम सर, सखाहरी नरवडे, प्रदीप ढबाले, दादाराव देशमुख, गौरव रावते, सुनील गव्हाणे, राहुल मुनेश्वर, आढाव सर, निलेश नैताम, पूजा सुकळकर, ज्योती पिंपरखेडे, स्नेहा माहुरे, दिलीप काळे, केदारनाथ वानखडे, विजय पसलवाड, पांडुरंग चव्हाण, निवृत्ती थोरकर, रवी धबडगे, ठाकरे बाबू या सर्व कर्मचारी बांधवांनी दिंडी सोहळा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उंबरखेड.